मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजलाय आणि तो खूप छान सुद्धा वाटलाय. वीणा, मी तुला एक सुचवू का? नाही म्हणजे तुला राग नाही ना येणार? हे आता कसं ठरवू मी? म्हणजे तुम्ही सुचवून बघा, मगच ठरवेन. तू मला प्लीज तुम्ही नको ना म्हणूस. खूप ऑड वाटतं यार. हो, आपण धड एकमेकांना ओळखत सुद्धा नाही आणि असं पहिल्याच भेटीत अरेथुरे करणं बरं वाटत नाही ना. येस, यू हॅव अ पॉइंट. सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी प्रभास. हे काय झालं? हे बघा, तुम्ही प्लीज निघा. काय बोलतेस तू? प्लीज तुम्ही या आता, प्लीज. एक मिनिट, म्हणजे असं काय झालं अचानक? हे बघा, मी आता तुमच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. काय झालंय? हा, म्हणजे माझी कुठे चूक झाली आहे का? ऐक ना, एकदा शांतपणे माझं बोलणं ऐकून घे ना. वीणा. वीणा? अच्छा, तर तिचं नाव वीणा आहे. तर अच्छा अच्छा अच्छा, ती घुंगरूवाली जिचा घुंगरू तुझ्या जीप मध्ये अडकला होता, राईट? मिकी, तो घुंगरू तिचा होता की नाही ते मला माहित नाही, बट येस, फायनली मला खरी वीणा भेटली. खरी वीणा म्हणजे? काही नाही ग, खूप मोठा घोळ झालाय. म्हणजे कुलकर्णी काका, काल तुमच्या इथे एक मुलगी आली होती. आय गेस तिने कुठलं तरी गाणं सुद्धा गायलं होतं. अहो, ती वीणा, अभ्यंकर गुरुजींची मुलगी. मंदिरातच चालली आहे आरतीसाठी. वीणा, म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँड मध्ये गाशील? माफ करा, पण ह्या खऱ्या आवाजाच्या काही मर्यादा आहेत. एनिवे, आता फायनली मला खऱ्या वीणाला कन्व्हिन्स करायचंय. मी की तेही लवकरात लवकर. ते करशील तू, पण मला सांग ना, वीणा दिसायला कशी आहे? गोड, अगदी तिच्या आवाजासारखी. सिंपल, हृदयाला भिडणारी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे बाबा कुठे आहेत आज? बाबा नाही आहेत आज ब्रेकफास्टला. त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे, तिकडे गेले. अरे हा, कार्तिकी एकादशी झाली ना आत्ताच, त्यामुळे लग्नाचं सीझन जोरात सुरू होणार आहे आता. हो ना, म्हणजे आता प्रभासने मनसनचं ऐकलं असतं तर त्याचंही लग्न ह्याच सीझन मध्ये झालं असतं ना. मामा, तन्वी सरपोतदारशी झालं असतं असं म्हणायचंय का तुला? मग काय? करेक्ट. होणार. प्रभासचं लग्न तन्वी सरपोतदारशीच होणार. मिस्टर सरपोतदारांची बोलणं झालंय माझं. आज उत्तराची अपेक्षा आहे मला. बघू. डोळ्यांनी गप्पा मारून झाले असतील तर हातानी खाण्याचं काम करा. हो हो. गुड मॉर्निंग आत्तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड एव्हरीवन. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे प्रवीण,
तू आज घरी कसं काय? म्हणजे तुझा बँड वगैरे बंद झाला का? काका, अरे बँड कशाला बंद होईल माझा? गंमत रे. सो सॉरी, मी आलोच. याचं बरं आहे, याच्या बेशिस्त वागण्याचं सुद्धा कौतुक होतं आपल्याकडे. कालच्या सोहळ्यामध्ये किती अप्रतिम गायलीस तू. अगदी तल्लीन होऊन मनापासून गायलीस. असंच गात राहा. वीणा, खरं सांगू, तुझ्या गळ्यात ना सरस्वती आहे. कुठल्याही प्रकारचं शास्त्रोक्त शिक्षण न घेता तू इतकी सुंदर गातेस. अशीच कायम गात राहा. मामा, अरे हे तू कधी आणलंस आणि काही बोललाही नाहीस तू. वीणा, मी हे विकत नाही घेतलं. खरं तर मला हे कोणीतरी काही वर्षांपूर्वी भेट म्हणून दिलं होतं आणि तेच मी तुला देतोय. मामा, तुला मिळालेली भेटवस्तू मला का देतोयस? एक विचारू, कोणी दिली रे तुला ही भेटवस्तू? होती एक. होती एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला माझं गाणं आवडलं होतं. आणि कोण होती ती व्यक्ती? तीच व्यक्ती ज्या व्यक्तीला माझ्या गाण्याचं कौतुक होतं ती. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर राहू दे. पण मामा, ही तुला मिळालेली भेटवस्तू आहे आणि अरे तिने किती प्रेमाने दिली असेल तुला ही. खरंय, खूप प्रेमाने दिली होती. पण वीणा, आता ह्यावर तुझा अधिकार आहे. कारण ही वस्तू माझ्याकडे असून नसल्यासारखी आहे. कारण ना माझ्याजवळ माझं गाणं आहे, ना ती व्यक्ती. मामा, जाऊ दे, तू जास्त विचार करू नकोस. हे नीट जपून ठेव आणि अशीच कायम गात राहा. शैलजा. मिस शैलजा सदावर्ती. सॉरी, मिस शैलजा सदावर्ते. मला फक्त इतकंच विचारायचं होतं की का इथली सगळी खाती अचानक बंद का करता तुम्ही? कारण इथल्या खात्यामध्ये पैसे ठेवणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट वाटते मला. आणि शैलजा सदावर्ते डेड इन्व्हेस्टमेंट मागे तिचा वेळ खर्च करत नाही. मग ती इन्व्हेस्टमेंट पैशांमधली असो
किंवा नात्यांमधली. नक्की केलंयस ना त्याला? अरे हे बघ, हा बघ. आला, विठ्ठल पावलेला माणूस आला. चला चल चल इतनी बडी बात आहे भाई, पार्टी तो बनती है. आणि किती दिवस झाले आपण पिझ्झा खाल्ला नाहीये, बर्गर खाल्ले नाही आणि मोमोज पण खाल्ले नाहीये. येस. अगं हो, चिल चिल चिल. ओके, कॉंग्रॅच्युलेशन ब्रो, यू फायनली डन इट. हा, आणि तू म्हणाला होतास ना की वीणाच्या नावाची खुर्ची हवी आहे, वीणा आल्यानंतर तिला द्यायची आहे वगैरे वगैरे, राईट? या, सो ती खुर्ची रेडी आहे, ती आली आहे आणि ती खुर्चीवर बसून तुझी वाट बघतीये. सो चल रे चल, सुष्मिता वाट बघते तुझी, चल लवकर. अंकल, सुष्मिता नाही रे, वीणा. तेच ते ग, सुष्मिता म्हणजेच वीणा. गाईज, तुम्हाला ना समजत नाही ऍक्च्युली. म्हणजे प्रभास, सगळं समजलंय हा आम्हाला. उगाच आता साळसूतपणाचा आव नको आणूस. एवढ्या ट्रिप्स केल्यास तू संगमनेरला, शेवटी तू सक्सेसफुल झालासच. यार मी अजूनही शॉक मध्ये. म्हणजे ते शॉक वगैरे सगळं जाऊ दे, ती किती वेळ वाट बघते. चल, जा तिला भेट, जा. तू जा रे, जा, 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 देवाचे उपकार आहे तुझ्यावर. जा जा. थांब ना जरा, थांब. आधी त्या दोघांना भेटू दे, त्याचा शॉक कमी करू दे, मग आपण जाऊ ना. नसेल पण ऐक ना, आपण आपला सहवास वाढला ना की मी तुला कळत जाईन रे. आणि आणि मग मला खात्री आहे तुला मी नक्की आवडेन. अरे पण मला सहवास पण नकोय तुझा तर. हो का? मग मला संगमनेरला भेटायला यायचंस त्याचं काय? तेव्हा तर कधी नाही म्हणालास की तुझा सहवास नकोय. एक मिनिट. मी संगमनेरला तुझ्यासाठी कधीच आलो नव्हतो. मी वीणाला भेटायला यायचो. आणि ते काय यायचो ना, त्याचं कारणही तुला चांगलंच माहितीये. पण भेटलास मलाच ना. हे बघ प्रभास, तुला मी आवडते आणि मला ते जाणवतं तुझ्या वागण्यातनं, बोलण्यातनं. उर्मी, मला तू अजिबात आवडत नाहीस. मग कोण आवडतं? वीणा ताई? मला वीणाचा फक्त आवाज आवडतो. मी मला तू. हा तुझा प्रॉब्लेम आहे. आणि त्याचा उपाय तूच आहेस. उर्मी, माझं ऐक. हे ना, हे सगळे तुझे मनाचे खेळ आहेत. त्यात मला अडकवू नकोस. तू इथून जा, प्लीज जा. असं ना, माझा पेशन्स संपण्याच्या आत जा, नाहीतर मी काहीतरी बोलून जाईन, तू हर्ट होशील. प्लीज जा. ठीक आहे, आत्ता जाते. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव प्रभास, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम. आणि कायम असेल. आणि हो, नकार ऐकायची सवय नाहीये मला. त्यामुळे मला जे आवडतं, जे हवं ते मी मिळवतेच. गौर से देखिए, यही है वो लड़का जो उस गलत लड़की के पीछे भाग रहा था और अपना टाइम वेस्ट कर रहा था. तुम्ही आता ज्या चेहऱ्याकडे बघताय त्याचं नाव प्रभास सदावर्ते असून तो नाशिकचा रहिवासी आहे. आणि त्याने संगमनेर मधल्या वीणा अभ्यंकर या मुलीला आपल्या बँड मध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्यासाठी रात्र दिवस एक केले. पण दुर्दैवाने ती मुलगी वीणा अभ्यंकर नसून भलतीच कोणीतरी निघाली. प्रभासला हवा असणारा आवाज हसवा निघाला. प्रभास आता कसं सगळं सहन करणार आहे. फसवणुकीचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर साफ साफ दिसतंय.
सॉरी यार प्रभास, बट एवढा मोठा पचका होताना मी कधीच बघितला नव्हता यार, कधीच नाही. आय मीन सिरियसली ब्रो, म्हणजे तू काय ते आवाजाचा चेहरा यावर निबंध वगैरे लिहिला असेल रे, आणि तो चेहरा कोणता तरी भलताच निघाला. मला सांग रे, या चेहऱ्याचा आवाज तू तरी ऐकला होतास का? अरे प्रभास, आता ना गडबड झाली. माझ्या मेलीचं नशिबाच फुटकं. माहेरी राहून सुद्धा सासूरवास आहे ग बाई, नुसता सासूरवास. एकतर एवढी दुखणी काढते मी अंगावर, पण त्याचं कुणाला काही आहे का बघा. माझी 4 कामं करायची सोडून स्वतः धडपडून बसतात लोक. आणि मग काय, मी आहेच या राणीची दासी. फक्त टाळी वाजवून या दासीला हाक मारायची बाकी ठेवलंय. बाई 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 बाई, 2च हात आणि 10 कामं. बाजूला तुझं काय आता? आणि हे कसलं पुस्तक घेऊन फिरतीयस? शाळा कॉलेजात असताना तर कधी अभ्यास केला नाहीस, आणि आता हे काय चाललंय ग तुझं? किती बोलशील मम्मा? देवाने तोंड दिलंय म्हणून सगळं मीच बोलणार असा काही रूल नाहीये. आणि ऐक, तुझा स्वयंपाक झाला असेल नसेल तू बाहेर जा. तुझ ग तुलाच काळजी आहे बघ माझी. हे बघ, सगळा स्वयंपाक तू करू नकोस, मी ना थोडी मदत करेन तुला. तुला येतो पास्ता? पास्ता? अगं, अभ्यंकरांच्या घरात जेवायला फोडणीचं वरण आणि भात बनतो, पास्ता फिस्ता नाही. अच्छा, तर तुला असं वाटलंय की मी आपल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवणार आहे? मग मम्मी नाही ग, मी ना माझ्या होणाऱ्या आहोंसाठी बनवणार आहे पास्ता. उर्मे, कोण आहो? काय बडबडतेस ग? तू विसरलीस का? अगं ग, माझा राजकुमार, त्याच्यासाठी सगळं घाट घालणार आहे आम्ही. आधी आमच्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवायला शिक. राहू दे, काय करतेस हे? थांब जरा मम्मी. अहो वंस, त्यांचं बोलणं तरी पूर्ण होऊ दे ना. मला हेच सांगायचं होतं की ज्या मुलाला लग्नामध्ये इंटरेस्ट नाहीये त्या मुलाच्या गळ्यात मी माझी मुलगी का मारायची? म्हणजे त्याच्याशी लग्न करून माझ्या मुलीचं आयुष्य वेस्ट होणार. त्याच्यापेक्षा जर मिहिरशी लग्न करून ती तुमच्या घरची सून म्हणून आली तर ती आम्हाला चालेल, रादर जास्त आवडेल. आमचं ठरलंय, हे बिझनेस डील फायनल व्हायचं असेल तर तन्वीचं लग्न मिहिरशीच झालं पाहिजे. आणि तसंही तन्वीला मिहिर आवडतो. ही इज सो नाईस अँड केअरिंग. एवढ्यातच कळलं तुम्हाला? अच्छा, म्हणजे मिस्टर सरपोतदार इथे आले नाहीत, आजारी असल्याचं कारण दिलं, त्यामागे हे सगळं होतं. तर त्यांनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली. ठीक आहे मिसेस सरपोतदार, तुम्ही तुमचं मत सांगितलं. आता मी माझं मत सांगते. मला हे लग्न मान्य नाही. तन्वीला जर या घरची सून म्हणून यायचं असेल तर माझ्या प्रभासची बायको म्हणूनच यावं लागेल. पण आत्या, काय प्रॉब्लेम आहे तुझा? या केसमध्ये सुद्धा तुझं सरपोतदारांबरोबरचं डील ऑनच राहणार आहे ना? डील मध्ये जे लिहिलंय तेच शैलजा सदावर्ते फॉलो करते. आणि एकदा घेतलेला निर्णय शैलजा सदावर्ते कधीच बदलत नाही. पुन्हा गीत येन ते जुळोन भंगल्या सुरातुनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात
तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तोच चंद्रमान भात. ज्याचं चारित्र्य चिखलाने माखलंय त्याच्या चेहऱ्यावरचा चिखल साफ करायची काहीच गरज नाहीये. कागदावर सुद्धा फुल्या मारायला जमतात का तुम्हाला? मला वाटलं फक्त नात्यांवरच जमतात. इथल्या खात्यामध्ये पैसे ठेवणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट वाटते मला. आणि शैलजा सदावर्ते डेड इन्व्हेस्टमेंट मागे तिचा वेळ खर्च करत नाही. मग ती इन्व्हेस्टमेंट पैशांमधली असो किंवा नात्यांमधली. हे बघ, इतर कोणी असतं ना तर मी खरंच तुला काहीच म्हटलं नसतं, पण प्रभास आहे इथे. अगं त्याच्या बँड मध्ये गायची ऑफर मिळाली आहे ताई, तुला कळतंय का? मला तर ना शब्दातही म्हणता येत नाहीये. मग मांडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, कारण मला नाही ऐकायचं उर्मी. तुझा प्रॉब्लेम काय आहे ताई? ताई तुला माहितीये प्रभासची रिहर्सल रूम, त्याची रिहर्सल रूम म्हणजे जादू आहे, जादू. आणि त्यात प्रभास, तो तर सुरांचा बादशाह. तो एकदा गायला लागला ना की इतर कुठेच कोणाकडेच लक्ष जात नाही, फक्त त्याचं गाणं ऐकत राहावं असं वाटतं. त्या दिवशी मी त्याचं गाणं ऐकलं आणि ओके I like it. परत ओके ओके. हे प्रभास आला वाटतं. प्रभास आला वाटतं. एक काम कर, हा आम्ही होतो पुढे, तुम्ही या. हाय, काय बाहेर निघालात? इथे थांबून काय करू? तुझं रोजचं वीणा पुराण सुरू होईल ना. नाहीतर काय, सेम ओल्ड स्टोरी. लेट्स गो कॅश. काका थांब ना यार तू तरी. ऐक ना, मला ना भूक लागलीये, मी ना खाऊन येते काहीतरी. हा, खाऊन येते. अंकल. ओम नमो सिद्धाय मम अरिष्ट निवारणाय मम कार्यक्रम सिद्धाय नमः. हे माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत. वा, हेच असे वागले तर माझं काय होणार आहे? हाय, चला कुठे जाऊन बोलूया? आलं का रे संगमनेर? प्रवास हा काय करतोय इकडे? काय करतोय म्हणजे? मित्र आहे माझा, तो सोबत आलाय माझ्या. आपण दोघांनीच भेटायचं असं ठरवलं होतं ना? उर्मी, मी इथे हाय हॅलो करायला आलेलो नाहीये. तू मला म्हणाली होतीस जर मी तुला भेटलो तर तू वीणाला माझ्या बँड मध्ये इन करण्यासाठी तिला कन्व्हिन्स करशील, म्हणून मी भेटलोय. आणि तसंही आपण भेटणार एवढंच ठरलं होतं. प्रभास, अरे आपण भेटणार म्हणजे आपण दोघंच भेटणार, हे साहजिक नाहीये का? काय पण म्हणजे माझा मित्र माझ्या सोबत आला तर काय प्रॉब्लेम काय तुला?
आणि तो फक्त माझा मित्र नाहीये बरं का, माझ्या फॅमिली मेंबर सारखा आहे मला तो. आणि तसंही प्रायव्हेट काहीच बोलायचं नाही आपल्याला इथे. हे तुझं तूच ठरवलंस. उर्मी, तुला जे काही बोलायचं असेल ना ते तू पटकन बोला. तू थांब. हाय, ऐका ना, सॉरी पण तुम्ही थोडा वेळ कुठेतरी जाल का? म्हणजे कसं आहे ना, मला ह्यांच्याशी तो थोडंसं- कुठेही जाणार नाहीये. अरे ठीक आहे, मी इकडे मिसळपोळी खाऊन येतो तोपर्यंत. अंकल थांब, तो कुठेही जाणार नाहीये. काय करतोयस तू? काय फालतूगिरी चालली आहे तुझी? एका मुलीला भेटायला येताना कोणी असं मित्राला आणतं का रे? तू सांग जा त्यांना कुठेतरी जायला, म्हणजे आपण बोलू शकू. जा. उर्मी, ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? कारण तू जे बोलतेस ते मला पटत नाहीये. इनफॅक्ट ते चुकीचं आहे. मग तू जे काही वागतोयस ते पूर्णपणे योग्य आहे का? आपण हे असं भेटायचंय का 4 चौघात? हो, तुला जे काय बोलायचं आहे ना ते इथेच बोलायचं, याच्या समोर. नक्की? हो. बरं ठीक आहे, मग मी एक काम करते, मी निघून जाते इकडनं, तू बस तुझ्या मित्राबरोबर. अंकल चल. प्रभास, ऐक, तुझ्या कामाचं काय मग? माझ्या कामाचं मी बघून घेईन, आणि तसे माझं काम होण्यासाठी माझ्या मित्रांचा अपमान मी कधीही होऊ देणार नाही. धक्के मारून हाकलून देईन तुला, पण तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाला स्पर्श करायची पण इच्छा नाहीये माझी. ओके, येतो बाय, काळजी घे. येतो. मिस्टर अभयंकर, रघु. चल रे. बायको, गुड नाईट. HD TC, बाय. चिका सॉरी. का? हा उर्मीने केलेला पसारा तुला आवरायला लागतो. नाही, एवढं काय ग त्यात? उर्मी कोणी परकी आहे का? पण तरी विणा, हे पियू काय आहे? पियू म्हणजे प्रभास आणि उर्मी. काय म्हणजे हे इथपर्यंत आलंय प्रकरण? त्याहीपेक्षा पुढे गेले. म्हणजे चिका, काल उर्मीने प्रभासला प्रपोज केलंय. चिका ग, हसतेस काय? मला उर्मीची किती काळजी वाटते माहितीये का? सॉरी, खरंच सॉरी. आणि तिला मी बँड मध्ये यासाठी हवी आहे कारण माझ्यासोबत तिला सुद्धा येता येईल आणि प्रभासला भेटता येईल. मीना, माझा उर्मीसारखा स्वार्थ नाहीये, पण जर तू बँड जॉईन केलास ना तर मला फार आवडेल. तुला परत परत तेच तेच ऐकायला खूप आवडतं का? मी तुला सांगितलं ना एकदा की मला बँड मध्ये नाही गायचंय. आणि मी सुद्धा तुला किती वेळा सांगितलंय, विचार करायला काहीच हरकत नाहीये. मला बघ, सत्य आहे. प्रभास, हे घे, बस ना तू. बस. ओकेस? ओके. बरे बा, कोणीतरी वीणा होती. कोण आहे वीणा? नाही म्हणजे तुझ्या तोंडून कधी नाव ऐकलं नाही ना हे. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तुझ्या बँड मध्ये सुद्धा कोणी वीणा नाहीये, राईट? हा, अजूनपर्यंत नाहीये, पण लवकरच ती असेल. म्हणजे? अगं,
म्हणजे या वीणा नावाच्या मुलीला ना मी माझ्या बँड मध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. एवढंच ना? तू अगं ऑफकोर्स तेवढंच. तिचा आवाज मला आवडला आणि म्हणूनच मला ती बँड मध्ये हवी. चिल, चल मी येतो. मलाही निघायचंय ऑफिसला. बाय बाय. बाय. आत्तू, ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या मनासारख्या नाही झाल्या तर चिडचिड करून काहीच फायदा होत नाही. त्याने आपल्याला त्रास होतो आणि समोरच्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. काय झालं? आत्तू, काय काय होतं तुला? तू ओकेस ना नक्की? मगाशी पण उचक्यात होत्या. पाणी ते पाणी ते. हो घे. आत्तू, लहानपणी जेव्हा मला सतत उचक्या यायच्या ना तेव्हा आजोबा मला सांगायचे की तुझी नक्कीच कोणतरी आठवण काढत असणार. तू नावं घे, मित्रांची, नातेवाईकांची. ज्याचं नाव घेतल्यानंतर तुझी उचकी थांबेल ना ती व्यक्ती तुझी आठवण काढत असणार. हे तू, आपण हे तुझ्यासोबत ट्राय करूया ना? नाही म्हणजे मला माहिती आहे असं काही नसतं, बट लेट्स जस्ट गिव्ह इट अ ट्राय. तू दिस इज समथिंग न्यू. नाही म्हणजे नाव घेतल्यानंतर उचकी थांबणं हे नॉर्मल आहे, बट फोन आल्यानंतर उचकी थांबणं, हा, दिस इज स्ट्रेंज. हा, बाय द वे तू कुणाचा कॉल होता? तुला निघायला उशीर होत असेल ना? तू हो पुढे, मी थोड्या वेळाने येते. ओके बाय. चिका, मगाशी मी रिक्षात तुला काही बोलले नाही, पण काय चाललंय तुझं नक्की? काय, कुठे काय? तुझं लक्ष नाही अजिबात. अगं मी त्या एका केस बद्दल विचार करत होते ना म्हणून. अगं खरंच वीणा. पण मग सांगायचं ना. तुमची औषधांची पिशवी बहुतेक गडबडीत तिथेच राहून गेली. ठेवतो इकडे. थँक्यू रे प्रभास, खरंच. वीणा ऐक ना, मी तुला म्हणत होते ना मी एका केस बद्दल विचार करते, तर मला वाटतं की मलाच त्या केस मध्ये लक्ष द्यायला लागेल. तर मी जाऊन येते पटकन. हा, आणि तो एवढं पिशवी घेऊन आलाय ना तर त्याच्याशी नीट बोल, कळलं? मी येते. हा, प्रभास सर एक नंबर डायल करतोस का जरा? का तुझा बॅलन्स संपलाय? सॉरी. हे घे, तूच डायल कर. अरे तू ह्याच्या आधी पण वीणाला मदत केलेलीस ना, आणि आता पण तू ही पिशवी घरी आणून दिलीस, तर उद्या तुला काही मदत लागली ना तर मला नक्की कॉल कर. हा, ओके. हा, मी येते. वीणा बाय. बाय. वीणा, प्लीज ऐकून घे माझं. हे बघ, हे असं तुझ्या मागे मागे फिरणं मला सुद्धा खटकतंय, पण तुझा आवाज मला ते करायला भाग पाडतोय. ग तू मला भेटायला आलायस ना? मला माहित होतं, खात्री होती मला तू नक्की सरप्राईज देशील मला.
उर्मी, मी तुला ऑलरेडी सांगून झाले की मला सॉरी, हे असं सतत सतत नको रागवूस माझ्यावर. यार हात सोड ना तू माझा. ओके दॅट्स इट. आता लास्ट चान्स उरलाय आपल्याकडे, आणि हा लास्ट चान्स जर का वर्क नाही ना झाला प्रभास तर होणार. वीणाच्या बाबांना कन्व्हिन्स करण्याची आयडिया आपल्याला मिळाली ना तर नक्की वर्क होणार. प्रभा, माझ्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे. अगं मग सांग ना पटकन. सांगतो राहू दे. मला एक सांग, ते संगमनेरचं विठ्ठल मंदिर वीणाच्या बाबांचं आहे ना? हो. आपण जर तिथे महाप्रसाद ठेवला तर, म्हणजे ते आपल्यावर इम्प्रेस होतील ना आणि वीणाला परवानगी देतील. नाही 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 नाही. लुक ब्रो, आता मला वाटतंय की आपल्याला त्याच डिव्हाइसचा वापर करावा लागणार आहे ज्याच्या जीवावर अख्खी दुनिया चालते आणि ज्याच्याबद्दल मी तुला नेहमी सांगत असतो. यू आर इम्पॉसिबल. अजय, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की एका सज्जन आणि माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाला मी विकत येऊ? नाही 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 नाही, तू नाही, पण तुझी आत्या तर घेऊ शकते ना. अजय यार, कम ऑन, थिंक अबाउट इट. ओके, तुझ्या आत्याकडून जर आपण त्या देवळाला जर काही देणगी, यु नो, डोनेशन जर का दिलं आणि आपण परमिशन मागितली, कूल सोल्युशन मस्त आहे. या प्रभास, मला नाही पटत आहे. जर का ते देवाचे सच्चे भक्त असतील ना तर त्यांना लगेच कळणार यार, आणि ते कधीच हो म्हणणार नाहीत. करेक्ट आहे अंकल, मलाही हेच वाटतं. ए प्रभास, आपण जर समोरून जाऊन वीणाच्या बाबांना सगळं स्पष्टपणे खरं खरं सांगितलं तर, म्हणजे आपण सगळेच जाऊ आणि बोलू ना त्यांच्याशी. अगं काही काय बोलतेस? हा, ते आपल्याला उभं तरी करतील का? काही काय नीर डोसा. हा, तेच ते रे, नीर डोसा म्हणजे उभा डोसा. हे ऐक ना प्रभास, जर आपण संगमनेरच्या पेपरमध्ये ऍड दिली की आम्हाला एक फिमेल सिंगर हवी आहे जी देवळात गाते, आणि आम्ही तिला फेमस करू आणि रियालिटी शो मध्ये गाण्याचा चान्स ही देऊ, तर एक कॅश, तू एवढी स्टुपिड कशी आहेस ग? ए, मी स्टुपिड नाहीये, तू इडियट आहेस. ओके, तुझ्यापेक्षा ना बेटर आयडिया होती माझी. कळलं काय ना? idea सगळं तुझी? ना काय खरं idea? खरं idea आपण पण सांगून टाकू. शांतपणे बोला का? आपण शांतपणे बोला का? यार गाईज प्लीज यार, शांत व्हा ना यार, शांत व्हा. हा असला आरडाओरडा करून काही फायदा होणार नाहीये. आपण जरा शांतपणे विचार करूया. हॅलो. हाय चिन्मयी, मी प्रभास बोलतोय. हाय प्रभास, अरे वीणा हो म्हणाली का तुला? नाही ना ग, आता ना सगळं वीणाच्या बाबांवर येऊन अडकलंय. म्हणजे तिच्या बाबांनी परमिशन दिली ना की सगळं सॉर्ट होईल बघ. मग तर खूप कठीण आहे रे. नाही बाबांना ओळखत, त्यांना हा सगळा प्रकार ना बिलकुल नाही पटणार. आय नो, पण अगं काहीतरी मार्ग तर काढावा लागेलच ना. त्यासाठीच मी तुला कॉल केला होता. म्हणजे चिन्मयी ऐक ना, मला तुझी मदत हवी होती. मी नाही 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 प्रभास, बाबांच्या बाबतीत मी नाही रे. बाबा मलाच ओरडतील. चिन्मयी अगं असं नको ना म्हणूस, म्हणजे ऐक तरी माझं. नाही नाही, मला काय ऐकून पण नाही घ्यायचंय तुझं. चिन्मयी, तुला वीणाची शपथ आहे. हे बघ चिन्मयी, तू वीणाच्या बाबांना ना खूप चांगलं ओळखतेस, त्यामुळे मला फक्त तुझ्याकडून एवढंच जाणून घ्यायचंय, आम्ही असं काय केलं तर तिचे बाबा परमिशन देतील? प्रभास नाही रे, मला असं पटकन काही उपाय नाही आठवत आहे. खरंच सॉरी. चिन्मयी अगं, मग हा प्रश्न कसा सुटेल? प्रभास एक सांगू? हो बोल ना. म्हणजे तुम्हा शहरातल्या लोकांना हे पटेल की नाही माहित नाही, पण आम्हाला असे न सुटणारे प्रश्न पडले ना की आम्ही सरळ जाऊन पांडुरंगाला गाठतो. अगदी त्याच्या चरणींना नतमस्तक होतो आम्ही. आमच्या मनात जे काही आहे ना ते त्याला सगळं सांगून टाकतो. त्याच्याकडे ना सगळ्या प्रश्नांची अरे उत्तरं असतात. खरंच? अरे म्हणजे काय, अगदीच. उगाच नाही त्याला प्रति पंढरपूर म्हणत. आमचं विठ्ठल मंदिर ना जागरूक देवस्थान आहे. तू फक्त मनापासून त्याला तुझी अडचण सांग,
तो तुला नक्की मार्ग दाखवेल. आता उद्या सकाळी सकाळी संगमनेर गाठायचं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण? मी प्रभास आणि हे माझे साथीदार. माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. ही सगळी कामं ना मलाच करावी लागतात. दादाला भेटायला कोणी मंडळी आली आहेत वाटतं. आता ह्यांच्या नाश्ता पाण्याचं मलाच बघायला लागेल. दुष्काळात 13वा महिना. शी, ही मंडळी जाईपर्यंत जर मी घरीच गेले नाही तर. आमचं एक भजनी मंडळ आहे. आम्हाला रघुनाथराव अभ्यंकर यांना भेटायचं होतं. मीच रघुनाथ अभ्यंकर. या, सरस्वती सदनामध्ये तुमचं स्वागत आहे. या ना, या आत या. या. म्हणूनच हा वारसा पुढे पण चालत राहावा यासाठी आम्ही आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न करत असतो. वा वा वा, खूप अभ्यास आहे तुमचा. फार चांगला व्यासंग आहे. बरं, तुमच्या भजनी मंडळाचं नाव काय म्हणाला? आता नाही, म्हणजे काय आहे की आमच्या इथे सुद्धा देवळामध्ये भजनाचे कार्यक्रम असतात, तेव्हा बोलवता येईल तुम्हाला. तुमच्या भजनी मंडळाला नाव नाहीये का? असं कसं होईल? आहे ना, छान नाव आहे. संगीत मंथन. संगीत मंथन. संगीत मंथन नाव आहे आमच्या भजनी मंडळाचं. संगीत मंथन. चांगलं नाव आहे. मंथनातूनच ती ही सगळी रत्न निघाली ना. नाव लक्षात ठेवेन मी. आणि काही भजनाचा कार्यक्रम वगैरे असेल तर नक्की बोलवेन. हा, नक्की बोलवा. आम्ही आवर्जून येऊ. आम्हाला काय, विठ्ठलाची भक्ती आणि संगीताचा प्रसार हे एवढंच तर करायचं. रघुनाथराव, आणखीन एक बोलायचंय तुमच्याशी. बोला ना. नाही म्हणजे जिथे आमचा कार्यक्रम होता तिथे तुमच्या मुलीबद्दल ऐकलं आम्ही. अगदी दैवी आवाज आहे असं आम्हाला समजलं. अहो, सगळी पांडुरंगाची कृपा. त्यानंच सगळं दिलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आहे हे सगळं. आणि आमचा विठ्ठल सुद्धा आमच्या वीणाकडून त्याची स्तुती करून घेतो. वा. पण तुम्हाला सांगतो, आमच्या वीणाचा आवाज इतका मधुर आहे ना, पण ती सुद्धा विठ्ठलाचं भजन, कीर्तन आणि आरती एवढंच गाते. आणि यापुढे असंच गात राहणार. सो वीणा येणार नाहीये बँड मध्ये आणि आत्ता सटकता येईल. आधीच या असल्या कपड्यांमध्ये ना अनकम्फर्टेबल फील होतंय. आता लगेच जाऊन चेंज करेन मी. वाव, थँक गॉड देवा, थँक गॉड. अरे आता काहीच होऊ शकत नाहीये. लाईक इट्स ओव्हर. काय काही झालंय का? ताई, ते मी काल तुला उलटून बोलले ना, त्यासाठी सॉरी. खरंच सॉरी. पण मी ठरवलंय आता मी एकदम शहाण्या मुलीसारखी वागणार आहे. प्रॉमिस. उर्मी, तुझं काही काम आहे का माझ्याकडे? अगं नाही,
मी खरंच खूप मनापासून बोलते. म्हणजे बघ ना, दादा बाबांनी ना मला चहा ठेवायला सांगितलं. पाहुणे आलेत ना बाहेर, मी ठेवणारच आहे चहा त्यांच्यासाठी. थोडीशी मदत हवी होती, करशील? चल. थँक्यू. सॉरी 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 सॉरी. तसं बरं ऐक, कोण पाहुणे आलेत? नाही म्हणजे गावातलेच आहेत की बाहेर गावचे? चहा ठेवूया ना आपण, चहा करता करता बोलू. चल 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 चल. सावकाश. आणि तसं असेल तर ते प्रत्येक विठ्ठल भक्ताला झालं पाहिजे. तो आवाज थेट हृदयाला भिडणारा असेल तर तो प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या हृदयाला भिडायला हवा. त्या आवाजातल्या सच्चेपणाची प्रचिती प्रत्येकाला अनुभवता यायला हवी. नाही, तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. वीणाचा आवाज सगळ्या भक्तांपर्यंत पोचावा अशी माझीही इच्छा आहे. पण खरं सांगू का, अजूनही मन होत नाही हो. काय एकुलती एक मुलगी आहे, आई विना वाढलेली. हल्ली आपण बाहेर ऐकतो काय काय मुलीच्या बाबतीत काय घडतं. त्यामुळे मला जरा भीती वाटते इतकंच. आणि आमची वीणा तशी फार साधी आहे हो. रघुनाथराव, अहो आमच्या मंडळात एकूण 3 मुली आहेत आणि त्या अगदी मला बहिणीसारख्या आहेत. आता अजून एका बहिणीची भर पडेल काय? हा? आणि तुमची मुलगी वीणा मला बहिणीसारखी असेल. तिला कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी मी घेतो. रघुनाथराव, मी विनंती करतो तुम्हाला, नाही म्हणू नका. आम्हाला संगीताचा प्रसार अजून खूप ठिकाणी करायचा आहे आणि त्या बाबतीत आम्ही सगळेच प्रचंड मेहनती, शिस्तबद्ध आहोत. आम्ही उथळपणे काहीच करत नाही. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची पूर्वतयारी करतो, तालीम करतो, रियाज करतो आणि त्यासाठी आम्ही एक जागा सुद्धा घेतली. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्ही उगाचच काहीतरी करत असतो. आणि राहिला वीणाच्या सहभागाचा प्रश्न, तर हे सगळं केल्याने आमच्या इतकंच तिला सुद्धा प्रसन्न वाटेल याची मला खात्री आहे रघुनाथराव. वीणा, अरे दादा मामा, काही हवं होतं का? मी आणते ना. अगं नाही, तुझ्याकडे आता काही काम नाहीये. वीणाच हवी आहे मला इथे. अरे ती वीणा, वीणा. हा बाबा. वीणा, हे प्रभास आणि ही त्यांची सगळी सहकारी मंडळी आहे. यांचे एक भजनी मंडळ आहे. बेधून नवून जगासमोर गावा असं मला मनापासून वाटतं. तू माझ्या बँड मध्ये गाशील. संगीत मंथन. तर यांची अशी इच्छा आहे की तू त्यांच्या या भजनी मंडळामध्ये सहभागी व्हावंस. तुझ्या बाबांनीच होकार दिला तर? माझी काहीही हरकत नाही. पण अंतिम निर्णय तुझा असेल. वीणा, आतापर्यंत मी खूप भजनी मंडळी बघितली, पण इतक्या लहान वयामध्ये या भजनाची गोडी लागणं आणि या सगळ्या तरुणांनी त्यामध्ये सहभागी होणं खरंच कौतुकास्पद आहे. आणि अध्यात्माचा चांगला व्यासंग आहे त्यांना. म्हणजे देवाच्या सेवेमध्ये असं वाहून घेणं माझ्या मनाला फार भावलं. गुरुजी,
अरे देसाई, या ना, या आत या. गुरुजी, देवळात लोक वाट बघतायत, येत आहे ना? उशीर झालाय नाही का? ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा, मी आलो. माफ करा, मला जरा जावं लागणार आहे. काय आमची मंडळी सगळी तिकडे खोळंबली आहेत देवळामध्ये माझ्यासाठी. पण तुमचं बोलणं चालू आहे. आणि माझी एक इच्छा आहे, म्हणजे विनंती समजा हवी तर. पण जर वीणाने तुमच्या ह्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये गायला होकार दिला तर हा तुमचा भजनाचा कार्यक्रम एकदा आमच्या देवळामध्ये करा. मी तुला म्हटलं होतं ना, मी तुझ्या बाबांचं मत बदलणार. माफ करा, पण मी नाही सामील होणार आहे तुमच्या बँडमध्ये. कारण तुम्ही खोटं बोलून माझ्या बाबांचं मन जिंकलं. त्या विषयावर सतत चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. 3 दिवस मी तुझी वाट बघली. या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधी तुला भेटणार नाही. तुझ्या आवाजाला विसरून जाईल कायमचा. ताई, प्रभास गेला? गेला. असं कसं गेला? मी त्याला सांगितलं होतं ना, जाताना भेटून जा. पूर्वी मला नाही माहित आणि मला नाही फरक पडत. पण मला पडतो ना ताई. असं कसं जाऊ दिलंस तू त्याला ग? ताई ग, ताई माझी गुरु. थँक्यू. मी काय केलं आता? रक्षण. कोणाचं? माझं. अगं म्हणजे बघ ना, प्रभास माझ्यावर इतकोसा एवढूसाच रागवलाय आणि ऐकवतोय केवढं? एवढं. तू आज माझ्या बाजूने बोललीस ना, ऐकवलंस त्याला. भारी वाटलं जाऊन ताई. ही ताई, मी गेल्यानंतर तो काही बोलला माझ्याबद्दल? हा सांग ना. बोलला असेल तो. चिका चिका, तू नंतर या, आम्ही जरा प्रायव्हेट बोलतोय. ओके? मी अगं तू सांग ना, तू विसरली नाही बोलला मी. अगं मंदिराबाहेर ना एक लाल कलरची मला गाडी दिसली. प्रभासच्या गाडीचा कलर लाल. लाल कलर. लाल. उर्मी, वीणा, तू प्रभासला हे जे काही बोललीस ते तुला बरोबर वाटतंय? शिखा ग, काय बोलतेस तू? खोटं बोलणाऱ्या माणसाला त्याच्या चुकीची जाणीव नाही करून दिली तर ते त्याच्या खोटं बोलण्याचं समर्थन केल्यासारखं. आणि तो अगं, तो बाबांशी खोटं बोललाय, जे मला अजिबात नाही पटलं. वीणा, मला मान्य आहे की प्रभास खोटं बोलला, पण तो मुलगा खोटारडा नाहीये. आणि त्याने हे जे काही केलंय ना, त्यामागे त्याचा हेतू स्वच्छ होता. आणि तू नकार दिलास म्हणून त्याने हे सगळं केलं ना. अगं पण हे असं कोण करतं? आणि मुळात मला कळत नाहीये त्याच्या डोक्यात ही असली थिल्लर कल्पना आली कुठून? म्हणजे तुझ्यासाठी ती थिल्लर असेल ग, पण त्याच्यासाठी ती गरजेची होती. आणि एक खरं सांगू का, हे ना तुझ्या सख्यानेच त्याला सुचवलंय. म्हणजे एवढ्या साध्या माणसाचं शैलेजाकडे काय काम असेल? पैशाचे व्यवहार का आणखीन काही? नमस्कार. बसा 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 बसा. मी शैलेश सदावर्ते, शैलजाचा भाऊ. आपण? मी मनोहर जोगळेकर. शैलाकडे नक्की काय काम आहे तुमचं? वाट चुकायची सवय असते काही लोकांना. चुकले असतील वाट. आपली काही मीटिंगची अपॉइंटमेंट वगैरे नव्हती, राईट? आपण हे आहेत कोण? व्यवसाय आणि बँकर आहेत. खात्यांची खूप काळजी घेतात. कुठली बँक आणि आपलं कुठलं खातं आहे का यांच्याकडे? होत, पण कोणतंही कारण न देता कायमचं बंद केलं त्यांनी.
मी तुला जुन्या सप्लायर्सची लिस्ट मेल करते. त्यांना आजच्या आज गुड बाय करायचं. का पण म्हणजे इतकी काय घाई आहे शैला? वेळ निघून गेल्यावर कृती करण्यात काहीच अर्थ नसतो. अगं पण आपले जुने सप्लायर आहेत ते, त्यांना वाईट वाटेल ना. समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता राहणारी माणसंच सुखी आणि समाधानी राहू शकतात. हा धडा मला तरुणपणी शिकायला मिळाला आणि तेव्हापासून फक्त स्वतःच्या फायद्याचा आणि पैशाचा विचार करते. मी सांगितलेलं कळलं? हो हो. शैले, आम्हाला जरा एक्झिबिशनला जायचं होतं. नको त्या गोष्टी मागे वेळ वाया घालवू नये एवढं सुद्धा समजत नाही तुम्हाला? मिळाली तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर? काय? हो 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 हो. 1 मिनिट, हे घेऊन जा. काही नाही मामी आत्या, ते डॉक्टरांनी काही व्यायाम दिलेत ते करते. खूप दुखतंय का? खूप दुखतंय. बंद कर गं ही नाटकं. दुपारी देवळात गेलीस तेव्हा बरं पाय नाही दुखला तुझा. चांगली उड्या मारत गेलीस की. घरातलं काही जरा काम सांगितलं की लगेच पाय दुखतो तुझा. मामी आत्या, अगं खरंच पाय दुखतोय माझा. गप ग. तू खोटी आणि तुझी ही दुखणी त्याही पेक्षा खोटी. मम्मी ऐक ना, अगं वीणाताईच्या पायाला जशी आरामाची गरज आहे ना, तशी तुझ्या तोंडाला सुद्धा आहे. उर्मी, मम्मी किती बोलशील अगं? तुला स्वतःला कंटाळ येत नाही का? बडबड 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 बडबड. उर्मे, खूप बोलीस हा, मुस्काट फोडेन. हे बघ मम्मी, हे 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 असंच, ह्याचाच राग येतो मला. सतत आपली आरेरावी, दादागिरी. प्रेमाने बोलून सुद्धा ना कामं होतात मम्मी. उर्मे, अगं बरी आहेस ना तू? तापात बोलत नाहीयेस ना? ठणठणीत आहे मी. हा, पण कधी जर ताप आलाच किंवा आजारी पडलेच ना, तर बहुतेक उपाशी राहिल्यामुळे असेल. त्यामुळे जा आणि माझ्यासाठी खायला आण जा. प्रभासचा काही फोन मेसेज माझ्यासाठी? ऍक्च्युली ना माझा फोन डेड झालाय. मला खात्री आहे तो नक्की मला कॉल ट्राय करत असेल. तुला आलाय का? उर्मी ऐक ना, पहिली गोष्ट म्हणजे मला प्रभासचा फोन आलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या या स्वप्नांच्या दुनियेत ना पहिल्यांदा बाहेर ये. आणि 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 जरा भानावर ये ना, वास्तवात जग. उर्मी, अगं जी गोष्ट आपली नाही होऊ शकणार आहे त्याच्या मागे आपला वेळ आणि आयुष्यातली महत्वाची वर्ष का वाया घालवतेस? हे बघ, मी तुला याआधी सांगितले आणि परत एकदा सांगते, मामाला आणि मामी आत्याला तुझं कौतुक वाटेल, अभिमान वाटेल असं काहीतरी कर. मला तुझं कौतुक वाटेल, अभिमान वाटेल असं तू काहीतरी कर ना. प्रभासच्या बँड मध्ये जॉईन व्हायला हो म्हण ना ग प्लीज. त्या एका गोष्टीमुळे ना बऱ्याच गोष्टी सुधारतील. बऱ्याच म्हणजे? सगळ्यात आधी मी. बघ ना, मी आता किती शहाण्या मुलीसारखी वागतेय. तू जर हो म्हणालीस ना तर मी अजून शहाण्यासारखी वागेन, प्रॉमिस. वीणाताई बघ ना, म्हणजे मला कळत नाहीये तुला कसं सांगू, पण गेले काही दिवस ना आपल्या स्वभावांची अदलाबदल झाली. म्हणजे माझा जो मूळचा स्वभाव आहे हट्टी, तशी तू वागायला लागलीयस. तो तुझा स्वभाव झालाय. ताई. हॅलो वीणा. मिकी यार, मिकी नको ना, नको ना. मिकी तू गेलीस. मी उशी मारली. लांब रा. मम्मी मिकी दे. हॅलो, बोल ना वीणा, बोल. यार मिकी नको ना यार, का तू अशी करतेस? हॅलो,
तू केलीस. रेस्टलेस होतोय मग दे ना फोन मिकी. अरे मस्करी करते, कोणी नाही, कोणी नाही. तू मस्करी करत होतीस, तू माझी मस्करी करत होतीस. ते सोड, वीणाकडे म्हणजे काय वीणाचा चाललंय? फोन- एवढा का रेस्टलेस झाला? सांग, मिकी दे फोन दे. सांग पटकन सांग. मी फोन नाही देणार, सांग. मग मिकी सांगते. तू मला फोन देतेस की नाही? नाही वीणा, तुझं आणि वीणाचं काय चाललंय? एवढा का रेस्टलेस होतोय? सांग मला. मिकी काही नाहीये ग, खरंच काही नाहीये. नाही, सांग यार दादू. तू माझा फोन देतेस की नाही? नाही मिळणार. हे बघ मिकी, जर तू मला माझा फोन दिला नाहीस तर मी तुझं नाव आतूला जाऊन सांगतोय. जा. पण बाहेर यायला हवं. अशी का वागतेय? अशी का वागते आज चिन्मयी? या दोघींचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. ए चिका, आज चल, ताईने बोलवलंय. चल. मी नाही येते, जा तिला जाऊन सांग जा. ही का हट्ट फक्त वीणाच करू शकते का? तिला सांग तूच बाहेर ये. जा. तिच्या पायाला लागलंय ना, दुखतंय तिला, म्हणून तुला आत बोलवते. चल. मग तू जाऊन तिला बाहेर घेऊन ये ना. जा जा, तिला घेऊन ये, जा. ताई, ती ना माहितीये तिला आत यायचं नाहीये ना, आणि ही स्वतःला सालस वगैरे समजते. तिला एवढं सुद्धा लक्षात यायला नको का? मी काल देवळात चालत गेल्यामुळे मला चालणं जड झालं असेल. उर्मी, जा ना तिला घेऊन ये प्लीज. ए चिका, चल आज चल. ती काल देवळात चालत गेली ना, म्हणून तिला आता चालायला जड जाते. तुला आत बोलवलंय, चल लवकर. जड जाणारच ना. मैत्रिणीचं ऐकायला नको, वेळेवर योग्य उत्तर द्यायला नको, मग हे असंच होणार. जा जा, तुझ्या ताईला जाऊन सांग. काय फालतूगिरी आहे तुमची? मी काय बॅडमिंटनचं शटल आहे का? तिकडनं ती, इकडनं तू. तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू काय येत नाहीये सांग. त्या दोघींचं वाजलंय. दोघी बोलत नाहीयेत एकमेकींची. मग तुमचं तुम्ही बघा ना. मला पण द्या ना. तुम्हाला तर माहिती ना मला चिंच किती आवडते. पण तुझं पथ्याचं आहे ना, तुला नाही चालत नाही, ना. चालते थोडीशी. अगं पण तू चिका, थांब ना, दे इकडे. थांब काय थांब? तुला माहितीये ना मला सुद्धा चिंच किती आवडते. अगं हो, पण त्यात साखर टाकून घे बरं. नाही मला आवडते, तुला आवडते. हो मग तू घेऊन ये जा. मी नाही या, तुझा तू जा आणि घेऊन ये. आणि आता काय बाबा, स्वतःचा निर्णय सुद्धा तू स्वतःच घ्यायला लागलेस म्हटल्यावर. ठीक आहे, जाते मी माझं. तू कशाला मदत करशील ना मला. वीणा थांब. नाही ठीक आहे, मी जाते. वीणा थांब. तू माझं ऐकलं नाहीस, पण मला तुझं ऐकावंच लागेल बाबा. ती काय म्हणत होती? निर्णय कसला घ्यायचा आहे? काय काय काही नाही बाबा, ती सहज बोलली. नाही पण काहीतरी म्हणाली. तुमचं दोघींचं काहीतरी चाललंय नक्की. चिका, झालं का? हे घे, साखर विरून आण. ऐक ना चिका, थोडी साखर ना तुझ्या बोलण्यात पण पेर ना. घे घे. पांडुरंगा, या दोघींच्या मैत्रीला कधी कोणाची दृष्ट लागू नये रे बाबा. बाबा म्हणा, तू काय ठरवलंयस? माहित नाही. माहित नाही म्हणजे मला कळत नाहीये मी त्या गोष्टीचा एवढा विचार तरी का करते. बघ ना, आपल्याला एखादी गोष्ट करायची नसते तर त्याचा विचार सुद्धा मनात आणायचे नसते, आणि इथे मी आहे. म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? चिका, अगं माझा प्रॉब्लेम हाच आहे. मला प्रभासच्या प्रस्तावावर नकार द्यायचाय, पण मी तो थेट देत नाहीये, आणि त्यात तू आहेस.
मी काय? तू मला विचार करायला भरीस पाडलास दरवेळी. हे बघ, मी फक्त विचार कर म्हटलंय, तुला कळलं ना? अगं वीणा, तुला मगाशी विचारायचं विसरलो. ते भजनी मंडळ आलं होतं आपल्याकडे, त्यांनी तुझा निर्णय विचारला होता. तू काही ठरवलंयस का नाही? नाही काय, ते म्हणत होते की त्यांचा काहीतरी रियाज वगैरे असतो. जर तो असेल तर तुला जावं लागेल त्या रियाजाला तिथे. तेव्हा त्यांना लवकर कळव, हो नाही. बाबा, तुमचा नंबर कदाचित वाढला असेल. आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया. आणि तसं काही नसेल तर ऑफिसमध्ये कोणाला तरी सांगते काचा दुरुस्त करून घेऊन यायला. चष्म्यांच्या काचांसारखं असाच माणसांचं भूतकाळ सुद्धा दुरुस्त करता आला असतं तर, तुटलेली नाती सुद्धा दुरुस्त करता आली असती तर. शैली, तू हे सगळं कशाबद्दल बोलतेस? बाबा, तुमच्यातला आणि माझ्यातला संवाद खूप सरळ आणि स्वच्छ आहे. त्यामुळे मी न सांगता तुम्हाला कळत असेल ना मला काय म्हणायचं. त्यामुळे माझा निर्णय मी काहीही न सांगता तुम्हाला समजला असेलच. मी तुला एवढंच सांगेन, माणसं वाईट नसतात. वाईट असते ती परिस्थिती. मला असं वाटतं तू एकदा मोकळेपणाने मनोहरशी बोल. प्रभास, काय झालंय? काय झालंय? कॅश, हाऊ इनसेन्सिबल. अगं प्रभास, तर असे का आवडतेस तू? तू अशी झटका आल्यासारखं का वागतेस ग? झटका आल्यासारखी मी वागतेय की हा वागतोय? ती मुलगी येणार नाहीये हे माहिती असून सुद्धा तो तिची वाट का बघतोय? कॅश, प्लीज. हे बघ, तुला मला चेअरअप करायचं नसेल ना तर नको करूस, पण प्लीज नेगेटिव्ह बोलू नकोस. नेगेटिव्ह नाही, प्रॅक्टिकल बोलतीये मी. आणि तुझी केअर आहे ना म्हणून बोलतीये. आज रिहर्सल मध्ये तुझं लक्ष नव्हतं म्हणून अजय शांतपणे घरी निघून गेला. तू नोटीस केलं नसशीलच ना. मे बी उद्या खा खा किंवा उभा डोसा निघून जातील आणि अंकल सुद्धा निघून जाईल. मग तू एक तास शांतपणे त्याची वाट बघत बस. ओके? हा अजय, बोल. व्हॉट? ऍक्सिडेंट? अजय अजय अजय, तू बरा आहेस ना? तू कुठे आहेस? आणि अजय अजय अजय, कुठे आहेस तू? आम्ही पोहोचतोय तिथे. हो हो, चला आपण सगळे जाऊ. प्रभास, गाईज रिलॅक्स. ज्या माणसाच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट झाला तोच मला हॉस्पिटलला घेऊन आलाय. ओके, डॉक्टरांनी बँडेजेस वगैरे पण बांधले आणि आता मी घरी सुद्धा आलोय. सो डोंट वरी, आय विल बी फाईन. ठीक आहे, आम्ही घरी येतो मग. हो हो, सगळे येतो. चल, पोहोचतोय आम्ही तिथे. प्रभास, गाईज ऐका. अरे वेडे आहात का तुम्ही? मी ऍज आय सेड, मी ओके आहे. ओके, आय रिअली नीड टू रिलॅक्स. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. डोंट वरी, आपण उद्या भेटू. बट फॉर नाव, बाय. ओके? कमी येत ये रे. बायको एका गाण्यात जितक्या लाईन बोलणार तेवढे बंडल फेकणार आपण. तुम्हाला माझ्या प्रेमाची किंमत नाही कळली, पण आपण बायकोच्या गाण्याची किंमत देणार.
आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. तिच्या विणा फक्त देवळात भजन कीर्तन आरती गाते, ती पैशांसाठी गात नाही. त्यामुळे उचल पैसे आणि ठेव तुझ्याकडे. ठीक? अरे मी काय करतेस तू? अहो, दारात आलेल्या लक्ष्मीचं औक्षण करून तिला घरात घेतात. तुम्ही तर तोंडावर दार बंद करताय. रजनी, अगं चांगल्या मार्गाने आलेल्या पैशांना लक्ष्मीच्या पावलाने पैसे आले असं म्हणतात, पण अशा पद्धतीने आलेल्या पैशांना स्वीकारणं पाप आहे. अशा पैशांकडे पाहत नाही आपण. हो, पण जरा स्वयंपाकघरात खूप कामं बाकी आहे, ती आटोपा दे. जा. माझ्या मेलीचं तर नशीबच फुटकं. ओ सासरे बुवा, तुम्हाला नको असतील पैसे, मान्य आहे आपल्याला, पण तुमच्या पोरीचा विचार करा. बिचारी ठरलेल्या 3 ड्रेस मध्ये फिरत असते. जरा विचार करा. 2 गाणे बोलून 4 पैसे कमवले आणि 6 नवीन ड्रेस घेतले तर किती सुंदर दिसेल माझी बायको. बरोबर ना बायको? किशा, ते पैसे उचल.